नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठाचा एकदम टेस्टी असा नाश्ता। त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे। रव्याने आपलं जे आपण रेसिपी बनवणार आहे ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार मस्त असे। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते, चिली फ्लेक्स टाकते, चवीनुसार मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाकते। तेलाने हे मस्त अजून कुरकुरीत होतात। आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करते। एकजीव करून ह्याला जेवढं पाणी लागेल तेवढं मळून घेते। असा घट्ट असा डो तयार करून घेते। ह्याचा डो तयार झाल्यानंतर मी याला 15 मिनटं रेस्टसाठी ठेवते, मुरायला मस्त असं। आता बघू शकता इथे मी पीठ मळून घेते। पीठ मळून माझं आता होतं आहे। आता मी याला रेस्टसाठी 15 मिनटं ठेवते आणि मी गॅसवरती साईडला इथे बटाटे उकळत ठेवलेले होते। माझे बटाटे इथे उकळून झालेले आहेत। आता त्या बटाट्याच्या मी सगळ्या साली काढून घेते। इकडे मी पीठ 15 मिनटं मुरत ठेवते। साली काढून माझे बटाट्याचे झालेले आहेत। आता खिसणीच्या साहाय्याने मी सगळे बटाटे खिसून घेते। बघू शकता इथे बटाटे सगळे खिसून झालेले आहेत। आता मी ह्या बटाट्याला अद्रक लसणाची एक मस्त अशी फोडणी देते, म्हणजे हे आपल्या अद्रक लसूण ह्याच्यामध्ये टाकल्यावर कच्चं नाही वाटणार असं। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी सगळं पंचफुरण टाकलेलं आहे, म्हणजे बडीशोप, जीरा, ओवा, मेथीचे दाणे असे सगळे मिक्स। आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण वाटलेलं टाकणार आहे। याला मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लाल करणार आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहे। हिरवी मिरची टाकून चांगलं परतून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते। आता मी ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये मीठ टाकून घेते चवापुरता। ह्याच्यामध्ये धना पावडर टाकलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे। लाल तिखट मी कमी का टाकलेलं आहे, कारण मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे, म्हणून मी लाल तिखट ह्याच्यामध्ये 1 चमचाच टाकलेला आहे। ह्याच्यामध्ये मी आता चाट मसाला टाकते आणि जे अद्रक लसणाची आणि राई जिरं जे पंचफुरण आहे त्याची मी फोडणी तयार केलेली ते मी ह्याच्यामध्ये टाकून चांगलं असं मस्त मिक्स करून घेते। याची फिलिंग एकदम मस्त असं समोसासारखी लागते, खायला पण खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागतं। गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। आता इथे बटाट्याचा डो मी तयार करून घेतलेला आहे। आता इथे एका बाउलमध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घेते, थोडंसं त्याच्यामध्ये रवा टाकते। रवा टाकून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि हळद टाकते थोडंसं कलरसाठी। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी ह्याचं असं पातळ असं मिश्रण तयार करून घेते। बघू शकता पाणी मी टाकलेलं आहे। याचं पातळ असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। मिश्रण रेडी झालेलं आहे। आता मी चपातीचा गोळा केलेला आहे, त्याला पीठ लावून थोडंसं असं मोठं असं एकदम असं रोल करून घेते, लाटून घेते मस्त। आता हे माझी चपाती लाटून झालेली आहे। आता चाकूच्या साहाय्याने मी त्याला साईडनं कट करणार आहे। तुम्ही पण एवढीच मोठी चपाती लाटा, जास्त पातळ पण नको, जास्त जाड पण नको। आता मी याला चाकूच्या साहाय्याने ह्याला कट करून घेते मस्त असं। कट करून झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता मी टॅमॅटो सॉस टाकते थोडंसं, मला जेवढं हवं आहे तेवढं। टॅमॅटो सॉसने याची टेस्ट खूपच छान लागते। तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही याच्यावरती मेयोनीज पण टाकू शकता। मी याच्यामध्ये टॅमॅटो सॉस टाकलेला आहे। चमच्याच्या साहाय्याने मी ह्याला चांगला मस्त चपातीवरती फिरून घेतलेलं आहे सगळं। आता जो मी बटाट्याचा जो मिश्रण तयार करून घेतलेला आहे तोही मी याच्यावरती टाकते आणि तो पण मी चांगला ह्याला पसरून घेते लावून असा। अशा एकदम अलगद हाताने तुम्ही चांगलं ह्याला पसरून घ्या। बटाट्याचं सगळं मिश्रण लावून झालेलं आहे। आता मी अलगद हाताने याचा असा चांगला असा रोल तयार करून घेते आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं आपलं हे समप्रमाणात लागलेलं पाहिजे आणि ही रेसिपी खायला खूपच छान लागते। हे सगळं मिश्रण माझं पसरवून झालेलं आहे। आता मी त्याला असं गोल गोल रोल करून घेते आणि थोडंसं प्रेस करते त्याला। तुम्ही पण असं गोल करून त्याला प्रेस करून घ्या। आता इथे गोल रोल करून झालेला आहे। आता मी याला चाकूच्या साहाय्याने ह्याला बारीक बारीक असं मस्त कट मारून घेते। मी ह्याला एकदम पातळ पातळ असं कट मारणार आहे। कट मारून इकडे झालेला आहे। आता हाताच्या साहाय्याने मी त्याला असं प्रेस करून घेते। अशा प्रकारे सगळं मी ह्याला प्रेस करून घेतलेलं आहे चांगलं, बघू शकता।
आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी चांगलं तेल तापून घेतलेलं आहे। हे सगळे माझे प्रेस करून झालेले आहेत। आता जो मी एक पातळसारखं असं तयार केलं होतं गव्हाचं पीठ आणि रव्याचा डो, त्याच्यामध्ये मी हे सगळं डुबून हे चांगलं मस्त असं डीप फ्राय करणार आहे। हे आपले गव्हाच्या पिठाचा एकदम क्रिस्पी असा नाश्ता आपला रेडी होत आहे खाण्यासाठी आणि एकदम झटपट आणि इन्स्टंट रेसिपी आहे ही। अशा प्रकारे हे सगळं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं तळून घ्या। सगळे टाकून झालेले आहेत। आता अर्ध्यापर्यंत हे गोल्डन ब्राऊन मस्त असं तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे माझा गव्हाचा नाश्ता एकदम खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे। आता हे चांगलं तळून पण झालेलं आहे, मी याला चांगलं काढून घेते। अशा प्रकारे मी दुसरंही तळून घेतलेलं आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। इकडे माझा नाश्ता खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।